शिंद्यांची ऑर्डर पुरी करायची बरं. 5 किलो गरम मसाला आहे आणि 5 किलो नागपुरी मसाला आहे. आणि आपण ती डायरी मेंटेन करायची होती कमळा. किती वेळा सांगितलं तुला, कच्चा माल नीट लिहून ठेवत जा. वेळ मिळाला किती पुरी करूया आपण, हा म्हणजे आपल्या लक्षात येईल. कमळा, मी तुझ्याशी बोलून राहिले ना. कमळा, काय झालं? हा, काय नाही ते. लक्ष कुठे आहे तुझं? कमळा, सांग बरं, काय झालंय? पैसे हवेत का? नाही ते तसं काही नाहीये. मग काय झालंय? तू काय बोललीस नाहीस तर कसं कळणार मला? मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटते ताई. काऊन, काय झालं? काय बरं गिरं नाही का तिला? नाही तसं काही नाहीये, पण तुम्हाला तर सगळंच माहितीये. माझा नवरा किती दारू पित होते. मग दारू पिऊन रोजचा तमाशा, रोजची भांडणं. मुलीला तर काही कळतच नाही की काय चाललंय. घाबरून जाते बिचारी. मला तर भीती वाटते की या सगळ्याचा तिच्यावर काही वाईट परिणाम नको व्हायला. हे असं पोरांसाठी हळव्या होतो. या वयात पोरांना तर जपलंच पाहिजे. नाजूक मन असतं त्यांचं. त्यांच्यावरती काही परिणाम नको व्हायला. ताई, हे मला कळतं, पण माझ्या नवऱ्याला नाही कळत ना. त्याला नको का मुलीची काळजी? ऐका ना, अथर्वला खूप ताप आलाय. तुम्ही येता का? त्याला डॉक्टरकडे घेऊन जा ना. म्हणजे मी घरी येऊन अजून काय वेगळं होणार आहे राधिका? मला येऊ दे. खरंय तुझं कमळ. हे बघ, एकदा नवऱ्याला सांग या सगळ्याचा काय परिणाम होऊन राहिला ते. बोलून ऐकलं तर ठीकच आहे, नाही तर समज दे त्यात. वेळ प्रसंगी आपल्या पोरांसाठी आपल्याला खटपट व्हावंच लागतं. बरोबर आहे ताई तुमचं. मी आजच बोलते नवऱ्याशी. येते मी. मलाही अथर्वकडे लक्ष द्यायला हवं. ज्या चुका यांच्याकडून घडल्या त्या चुका अथर्वकडनं कधीच घडता कामा नये. त्यासाठी मला अथर्वला सांभाळायला हवं, त्याच्यावरती चांगले संस्कार करायला हवे. पुष्कर कुठे आहे? काय नाही दादा, मी आलिया वर जाऊन. तुझे बाबा फॉरेनला गेले? हो, माझे बाबा फॉरेनला गेलेत. आणि तुझे बाबा? माझे बाबा तर इथेच आहेत. तुला माहिती आहे अथर्वचे बाबा डर्टी आहेत. तुला काय माहित अथर्वच्या बाबांबद्दल? अरे हा माझ्याच सोसायटीत राहतो. माझी आई माझ्या बाबांना सांगत होती की अथर्वच्या बाबांना एक गर्लफ्रेंड आहे आणि ते त्याच्या आईशी भांडतात पण. हो, अथर्व तुझ्या बाबांना गर्लफ्रेंड आहे? माझ्या बाबांना गर्लफ्रेंड नाही आणि तुझ्या दादी पण नाही आहे. अथर्वचे बाबा डर्टी 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 आहे आहे. तुम्ही लोक भांडू नका. काय चाललंय तुझं? माझे बाबा घरी बोलतात. रोहन, तू असं बोललास? माझी आई जेव्हा बाबांना सांगत होती तेव्हा मी ऐकलं. हे बघ, असं नाही बोलायचं हा. आणि उद्या तुझ्या मम्माला सांग की शाळेत बोलवलंय. हा, अथर्व, शांतपणे रांगेत उभं राहायचं. आता बस येईल. हा, मी आता कसं बस मध्ये नाही जाणार. अथर्व, प्लीज तुम्ही मुलांकडे बघा, मी त्याला बघून आले. हा, अथर्व, बाळा रुसायला काय झालं? असं वागतात का? शहाणी मुलं आहोत की नाही आपण? त्यांना सांगा ना, माझे बाबा असे आहे का? नाही, तुझे बाबा असे नाहीयेत. हा, आपण बोलू ना त्यांच्याशी. मी तुझ्या आईला फोन करू का? हो. हॅलो भक्ती मिस,
राधिका ताई, तुम्ही शाळेत याल का अथर्वला घ्यायला? काहो ना, काय झालं? बस नाही का आज? नाही, बस आहे, पण इकडे जरा प्रॉब्लेम झालाय. काय झालं अथर्वला? अथर्व बरा आहे, पण त्याची आणि 1-2 मुलांची जरा मारामारी झाली आहे. तुम्ही याल का? म्हणजे अथर्वला घेऊन जा. हो का? बरं बरं, मी येते. ओके, बाय. मारामारी केली. हे बघ सनया, आय ऑलवेज न्यू दिस सिनेरिओ आणि मी तुला म्हणूनच सांगत होते की जरा केअरफुल राहा. अरे यार इसी लेक्चर देऊ नको आता प्लीज यार. तुला लेक्चर नाही देते यार, बट मला एक कळत नाहीये, तू मूव ऑन झाली आहेस ना गॅरी अंकल मधून, मग तू काहीतरी असे भलते ऑप्शन्स कशाला शोधून काढतेस? काय बोलतेस तू? ऑप्शन्स वगैरे तूच सांगितले होते आणि कुणाल वॉज द बेस्ट ऑप्शन या. बेस्ट ऑप्शन? मग त्यांनी तुला का टिच केलं? हे बघ सनया, इधर गॅरी अंकलकडे जा किंवा एखादा बेटर ऑप्शन शोध, आणि नाहीतर ना काही दिवस काहीही करू नको, शांत राहा. तेच तर माहिती नाही ना यार, आय एम कन्फ्युज्ड. यू कन्फ्युज्ड अबाउट व्हॉट? मला एक सांग, गॅरी अंकल मॅरिड आहेत हे तुला पहिल्यापासून माहिती होतं ना? हो. मग आता नव्याने कळल्यासारखं का वागतेस? हे बघ, इधर ते सहन कर किंवा विसरून जा त्यांना. आणि हा, म्हणजे विसरणार असशील तर लेट मी नो. का? हे म्हणजे मी प्रपोज करेन ना त्यांना. काय? हो ऑफकोर्स. हे बघ, गॅरी अंकल अतिशय हँडसम आहेत. हा, आता थोडे ओल्ड आहेत, पण आय डोंट माइंड. सॉरी काहीशी ओल्ड म्हणू नको त्याला. का 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 आता का? तू गॅरी अंकल मधनं बाहेर पडलीस ना, मग राग काय येतो त्यांना बोलल्यावर? शनाया, यू नीड टू डिसाइड सम वन थिंग ॲट अ टाइम. म्हणजे तुला इधर चायनीज खायचंय किंवा तुला कॉन्टिनेंटल खायचंय, तर ह्याच्यामध्ये पुरणपोळी कुठून आली? काय बोलतेस तू? या जेवणाचा विषय का काढला? भूक लागली, आता सँडविच खावं असं वाटलं. गॉड, मी तुला जेवणाबद्दलचे ऑप्शन्स नव्हते विचारत शनाया. व्हॉट आय मीन टू से इज की हे बघ, गॅरी अंकल मॅरिड आहेत, त्यांना मुलगा आहे, सो त्यांच्यावर खूप जबाबदारी आहे, आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये तुझा कधीही पहिला नंबर लागणार नाहीये. यू आर ऑलवेज गोइंग टू बी अ सेकंड ऑप्शन फॉर हिम. सो मला असं वाटतं इट्स ऑलरेडी हाय टाईम तू काहीतरी एक निर्णय घे, अँड यू हॅव टू थिंक अबाउट दिस. हे बघ अथर्व, केलाय मी आईला फोन. हा, येईल आई थोड्या वेळात. भक्ती मिस. अथर्व, काय झालं बाळा तुला? काय झालं? ते राधिका ताई मारामारी मुलांची. काय? पण काऊन मारामारी केली यांनी? तुम्ही आधी बसा ना, मग मी सांगते. हा, बसा. राधिका ताई, ऍक्च्युली ना ही सगळी मुलं बसच्या रांगेत उभी होती